तुम्ही पण दररोज कुकरमध्ये भात शिजवताय, वेळ वाचतोय, पण तुम्ही आरोग्य हरवताय. ते कसं? कुकरमध्ये अधिक तापमान असतं, त्यामुळे बी व्हिटॅमिन्स नष्ट होतात आणि रक्तातील शुगर झपाट्याने वाढते. त्यामुळे डायबिटीज, वजन वाढीसारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि पचनासाठी उपयुक्त असलेला रेजिस्टन्स स्टार्च यामुळे नष्ट होतो. आणि ॲल्युमिनियमचे कुकर असल्यामुळे टॉक्सिन्स हळूहळू वाढत जातात. यावर उपाय काय? अर्थात आयुर्वेदीय पद्धतीने भात शिजवणे. तो कसा? तर तांदूळ हे स्वच्छ धुतलेले हवेत आणि भात हा हळूवार शिजवला गेला पाहिजे. त्यावर जे स्त्रवणारं पाणी आहे ते काढून टाकलं पाहिजे आणि जी वाफ आहे ती निघून गेली नाही पाहिजे. तर असा भात हलका असतो, अर्थात तो पचायला इझी जातो. आणि त्याचबरोबर आपल्या शरीरात जे त्रिदोष आहेत ते बॅलन्स राहतात. आणि तुम्ही रुग्णासाठी दाल खिचडी आपण देतोच, अशा पद्धतीने शिजवली तर त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते आणि हा सात्विक आहारामध्ये मिळतो. त्यामुळे असा भात आपण सगळ्यांसाठी चांगला असतो. बालकांपासून ते वृद्धांपर्यंत हा भात आपण देऊ शकतो. तर सगळ्यांचा आवडता जो भात आहे तो अशा प्रकारे शिजवा. पोट भरण्यासाठी नाही, तर प्राणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदीय पद्धतीने भात शिजवा. धन्यवाद.